त्या बापदादांनी अशी वेळ येता कामा नये म्हणून आपण वेळीच सावध होऊन या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. आणि असा प्रयत्न जो आहे हा केंद्र शासन करत आहे, राज्य शासन करत आहे, सगळेजण प्रयत्न करत आहेत. पण आपण सुद्धा त्याच्यामध्ये आपला एक सहभाग नोंदवावा. या निमित्ताने आपण या ठिकाणी पर्यावरणाच्या संबंधामध्ये बिपिन शर्मा ते माहिती देतील, त्याच्यानंतर अरुणजी देशपांडे होईल हे सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतील. आपण सगळेजण त्या बाबतीमध्ये स्वतः जागरूक आहोतच, पण आपल्या घरापासून आपल्या सोसायटीपासून आपण ही जी सुरुवात केली, समजा पाणी वाचवा, झाडं लावा, स्वच्छता ठेवा, तर आपोआप जी आपली नेक्स्ट जनरेशन ते सुद्धा हे फॉलो करेल. आज आपण बघतो की केवढ्या पद्धतीचा आपण उन्हाळा केवढा आहे, 43-44 टेम्परेचर आहे आणि माणूस जगूसुद्धा शकत नाही चालूच अशी स्थिती आहे. म्हणजे त्या जळगाव विभागाच्या भागामध्ये तर 45-46 टेम्परेचर आहे. तर हे सगळं जे आहे निसर्गाच्या विरुद्ध माणूस वागला आणि वागतो आहे आणि याचे परिणाम सगळे जे आहे ते आपण 2013ला उत्तराखंडामध्ये फार मोठं महापूर आला आणि खूप घरं वाहून गेली, काळ पडली. तर ही जी स्थिती आहे ही भविष्यामध्ये येऊ नये म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे आणि त्याच्यात आपल्या सगळ्यांचा सहभाग असावा. या उद्देशाने बिपिनजी शर्मा आता आपल्याला काही डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. नमस्कार सगळ्यांनी. लावटी आपण आता काही प्रयोग बघणार आहे. आपला एक संकल्प आहे म्हणून हरित घर संकल्प. हरित घर संकल्प म्हणजे काय त्याचा थोडा विस्तारमध्ये आपण एक पत्रक वरती दिलंय. तर आपल्याकडे जे पत्रक आहे ते तुम्हाला वाटले जातील आणि त्याच्यामध्ये काही संकल्प लिहिलेले की आपण आपल्या योगदान कसं देऊ शकतो पर्यावरणामध्ये. तर घरी आपण खूप सारे प्रयोग करतच असतो, सगळे करतच आहेत. म्हणजे शेवटी आपल्याला जास्त काय त्याच्यात करायची गरज नाही, पण थोडे आपले जे विचार असतात ते इग्नोर होऊन जातात. त्याच्यामध्ये कसं आहे की प्लास्टिक जसं आपण सांगतो की प्लास्टिक सगळ्यांना माहीत आहे की प्लास्टिक घातक आहे, पण किती घातक आहे त्याचा परिणाम काय ते पण आपल्याला थोडाफार माहिती आहे की कॅन्सर सारखे रोग होतात जेव्हा प्लास्टिक जमिनीमध्ये जाते आणि जमिनीमध्ये गेल्यानंतर काय होतं, लोक आजारी पडतात. मग देशाची तरक्की पण थांबते. महाभारतीचा आपण जे प्रयत्न करतोय त्यांना परमवैभवला घेऊन यायला ते पण थांबतो. तर असे खूप सारे प्रयत्न आपण करायला घरी हवं. म्हणजे आपला घर एखादा चांगला असेल तर आपण जाऊन आपली सोसायटी चांगली करू शकतो. तसं सोसायटी मिळून सगळे एकत्र येऊन काय करू शकतात त्याचे थोडेफार प्रयोग आपल्याकडे आहेत. आपण काय करतो घरी आपल्याकडे पाणीचा सॉइल पोल्युशन असं आपण म्हणतो. सॉइल पोल्युशन जमिनीचं पोल्युशन कसं होतो तर आपण काय करतो एक ग्लास पाणीचा ग्लास घेतलाय आणि तो आपण पितो. त्याच्यानंतर काय होतं त्याच्यातनं आपण तो उष्ट झालाय म्हणून आपण काय करतो त्याला धुतो. मग परत साबण लागतो त्याला धुवायला. तर ते किती वेळा आपण ते साबण वापरतोय म्हणजे तो केमिकल आपण मोस्ट ऑफ ऑल आपण जमिनीमध्ये तो पेरतोय आणि त्याचा आपल्याला काय परिणाम भोगावा लागतो ते तुम्ही बघताय. म्हणजे खूप मात्राने सॉइल पोल्युशन असं. पूर्वाच्या काळी कसा होता की सगळे राख वापरत होते, घरी राख वापरायची. आपण पण असं कोयल्याचा एखादा राख असतो ते वापरू शकतो. घरी कुठला कोयला आणून त्याला ग्राइंड करून त्याचा वापर करू शकतो. असा प्रयोग आपण याच्यावरती करू शकतो. नंतर आपल्याकडे काही पद्धती म्हणजे जुनी पद्धती होती. त्याच्यामध्ये कसं होता जेव्हा आपण घरोघरी जे क्लीनर्स यूज करतोय ना म्हणजे हँडवॉश, जसं हँडवॉश आहे तर हँडवॉश आपण काय करतो तो पण केमिकलच आहे. त्याच्यामध्ये सगळं केमिकलच असतं. तर त्याचा ऑप्शन काय ऑप्शन म्हणून आपण काय करू शकतो तर आपल्याकडे नीम आहे, नीमची झाड आहे, त्याची पालं आपण घेऊन त्याला आपण काय केलं ग्राइंड करून ग्राइंडरमध्ये त्याचा पाणी काढून त्याला बॉटलमध्ये भरून आपण ठेवला आणि तो आपण वापरला एखादा तर तो प्रयोग चांगला असू शकतो.
त्याच्यामुळे काय नियमाचा पाणी म्हणजे हात धुण्यासाठी तो चांगला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम येईल की एकाला कोणाला सुगंधित एखादा आपण चाफ्याचा फुल त्याच्यात टाकलं धुणा झालेला म्हणजे एखादा निर्माल्य झाला आहे आणि निर्माल्यामध्ये ते चाफेचा फूल टाकून आपण त्याच्यात प्रयोग करू शकतो. एखादा भस्म भीमसेन आपण कापूर त्याच्यात टाकून देऊ शकतो. तर एक चांगला प्रयोग आपला होऊ शकतो. आता आपल्याकडे हँडवॉशची सोय झाली. आता आपल्याला फ्लोअर क्लीनर आपल्याला पाहिजे. फ्लोअर क्लीनरमध्ये पण नीमचं पाणी आणि त्याच्यामध्ये आपण तुळशीचं पाणी तुळशीची गड्डी असते एखादी गड्डी आपण घेऊन त्याला ग्राइंड करून त्याचं पाणी काढून एक कमीत कमी 3 महिना त्याला काहीच होणार नाही. तसा प्रयोग आपण करू शकतो. म्हणजे एक बॉटलमध्ये आपण निंबाचं पाणी आणि तुळशीचं पाणी मिक्स करून ठेवलं आहे. तो क्लीनर म्हणून आपण घरोघरी वापरतोय. तर हे छोटे छोटे जे आपले प्रयोग आहे ते म्हणजे सार्थक करून देऊ शकतात. त्याच्यामध्ये आणखीन पण असे प्रयोग आहेत जे आपण घरी करतो. जसं हे आपण एखादा बनाना घेतला आणि या बॉटलमध्ये मी कापूर आहे. हा आता भीमसेन कापूर नाही आहे पण भीमसेन कापूर वापरून आपण याला आतमध्ये टाकून दिला आणि थोडा गूळ आहे. हा गूळ असा टाकून आणि एक केळीची साल आहे ही टाकून याच्यात पाणी टाकून एक 15 दिवस आणि 20 दिवस ठेवला आणि त्याला नंतर आपण थोडा छानून घेतला तर आपल्याला एक चांगला हँडवॉश म्हणून आपल्याला भेटू शकतो. त्याच्यामध्ये आपण काही हे केलं की एखादा सुगंधित काहीतरी पाहिजे तर मोगऱ्याचे फुलं आपण त्याच्यात टाकून पाणी टाकून 15 to 20 डेज आपण ठेवून देऊ शकतो. असा प्रयोग आपण घरोघरी करायला पाहिजे. आणि 2 म्हणजे हे जास्तीत जास्त यांची संख्या जास्त म्हणजे जास्त सॉईल पॉल्युशन कशाने होतोय तर हे 2 आहे. त्याच्यानंतर आपण जे आंघोळ करताना आपण काय करतो आपण नेहमीच आपण साबण लावतो. तर आपण दिवाळीला उटणं लावतो तर तो एकदम नैसर्गिक आहे. इको फ्रेंडली आहे. त्याचा वापर आपण करायला पाहिजे. म्हणजे तो केल्यानंतर काय तेच आपल्याला सॉईल पॉल्युशनला आपण अवॉइड करू शकतो थोडासा. हां त्याच्यामध्ये आणखीन काय तर आपल्याकडे पूजा देऊळ आहे. देऊळमध्ये आपण काय करतो पूजा करताना अगरबत्तीचा वापर जास्त करतो. आता बांबू जाळला की त्याच्याने प्रदूषण जास्त होतोय एअर पॉल्युशन होतोय. पण आपल्याकडे गौम्य असे जे असतात आपले गोमयुक्त प्रोडक्ट्समध्ये हे जे धूपबत्ती असतात ते धूप लावलं की प्रदूषण आपण त्याच्यामध्ये थोडाफार आपल्याकडनं कमी होऊन जाणार. असं आपण एखादा संकल्प घेऊन आपण करू शकतो की मी 1 वर्ष मी असं करणार. नाहीतरी दुसरे प्रयोग पण आहेत त्याच्यामध्ये जसे कापूरचे साबण पण आहेत आपल्याकडे आणि गौम्य प्रोडक्ट्समध्ये खूप सारे असे प्रोडक्ट्स आहे इको फ्रेंडली जे आपण वापरू शकतो. तिसरा आपल्याकडे जे ध्वनी असतो आपण साऊंड पॉल्युशनवरती आपण खूप सारे प्रयत्न बघतोय की आपल्या घरी आपण बाहेरनं जे साऊंड येतात ते आपल्याला अडचण देतात. त्याच्यामध्ये एक प्रयोग मी बघितला होता की एका घरी कसं होता की त्यांनी घराची बेल जो होती ती बेल कशी लावलेली होती ती बाहेरनं एक दोरी होती छोटीशी म्हणजे आणि आतमध्ये असा होल होता आणि आतमध्ये एक घंटी होती म्हणजे ती खेचली की ती घंटी वाजायची. म्हणजे त्यांचा प्रयोग खूप चांगला होता. अशा ती पूर्ण सोसायटीनी तसं करून घेतला. अशी एक पुण्यामध्ये अशी एक सोसायटी होती. म्हणजे त्यांचा संकल्प काय होता की आपण थोडासा नॉईज पोल्युशनला सपोर्ट करू. त्याच्यानंतर आपल्याकडे सोसायटीमध्ये एक सांघिकता येईल. सगळे एकत्र येत आहेत म्हणून एखादा सांघिक कार्यक्रम होईल. त्याच्यामध्ये खूप ई-वेस्टचा पण आपण हे बघितलं आहे की ई-वेस्ट लोक कलेक्शन करतात. ई-वेस्ट म्हणजे सगळ्यात डेंजरस आहे
आणि ई वेस्टचे कलेक्शन पॉईंट पण आपल्याकडे खूप कमी आहे. तर आपण असा प्रयोग सोसायटीमध्ये करू शकतो का की आपल्याकडे सगळे एकत्र आपण बसलोय आणि सगळे बिल्डिंगमध्ये सगळीकडे ज्यांच्याकडे एक कलेक्शन करण्यापेक्षा सोसायटीमध्येच एक ई वेस्ट कलेक्शन पॉईंट असावा. असं ई वेस्ट कलेक्शन पॉईंट असावा बिल्डिंगमध्ये. तर एक प्रयोग होऊ शकतो की आमची बिल्डिंग इको फ्रेंडली सोसायटी म्हणून एक अग्रेसर जाते. त्याच्यामध्ये दुसरा प्रयोग त्याच्यामध्ये आहे की प्लास्टिक मुक्तमध्ये खूप सारे उदाहरणं तुम्हाला पहिल्यापासूनच माहीत असणार. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, कर्नाटकमध्ये एक गाव आहे उडपीमध्ये असा एक प्रयोग झाला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी नो प्लास्टिक झोन आणि प्लास्टिक बॅन केलं आहे. तर तिकडे बीचेसवरती काय करतात लोक, असे इको ब्रिक्स ते बनवतात. इको ब्रिक्सचा प्रयोग म्हणजे ही आपण नेहमी बघतो की याच्यामध्ये आपण कचरा टाकला तर फायदा काय. तर फायदा म्हणजे काय, तर ही ॲक्च्युली यूजिंग द डस्टबिन हॅबिट है. पण अपन क्या समझते कि अरे यार कचरा इस पे डालने का बोले तो कितना कर, इसमें सभी माइक्रोन का प्लास्टिक नहीं डालना है. किंवा काही प्लास्टिक असतात जे आवश्यक आहे. म्हणजे एक शाळामध्ये एक प्रयोग झालेला होता. ते म्हणजे माध्यमिक शाळा होती ती, आणि तिकडे लहान मुलांना सगळ्यांना एक प्लास्टिकची बॉटल छोटी दिली आणि सांगितलं की या महिन्यात जेवढे वर्गामध्ये जेवढे वाढदिवस येणार त्याच्यामध्ये जे छोटे चॉकलेटचे व्यापार असतील ते सगळ्यांनी इथंच भरायचा आणि तिथंच बेंचमध्ये ठेवून निघून जायचं. म्हणजे तो एक खूप चांगला प्रयत्न होता आणि B2B होता. म्हणजे आपल्याला प्लास्टिक म्हणजे कुठला प्लास्टिक, तर प्लास्टिक म्हणजे हा कॅप लोक पाणी पितात आणि फेकून देतात. पण हा कॅप म्हणजे 8 बिलियन इयर्स लागणार याला म्हणजे डायल्यूट व्हायला. पण असा प्रयोग आपल्याकडे आपण दुसऱ्यांना शेजाऱ्यांना आपण सांगितलं की असं आपण करू शकतो की एखादा त्यांचा पण नॉलेज वाढणार आणि आपल्याला पण करता येईल. छोटे प्लास्टिक तेच महत्त्वाचे. जसं आपण हे बघतो की दुधाची पिशवी मोस्टली लेडीज लोक घरी असतात. ते कसं आहे की ते असं कापून टाकतात. ते बघा, ही पण कापून घेतलेली आहे. तर अशी कापली तर तो छोटा तुकडा होता, म्हणजे तो घातक आहे. म्हणजे सोपा एक अपन प्रयोग करू शकतो कि ये ऐसा काटने की जगह अगर हम बीच में से काट देते थे ऐसा, तो भी दूध उसमें से अपन को नितर के मिल जाता था और वो टुकड़ा भी नहीं जाता था. पण तो न करता म्हणजे घरी आपण काय प्रयत्न करतोय, घरचा प्रयत्न काय, म्हणजे ही सगळ्यात जास्त वापरलेली पिशवी 365 डेज आपण वापरणार आहे. तर आता दुसरा आपल्याकडे एखादा वेफरचा पाकिट आला, तो पण आपण काय करतोय, तो पण असंच का. त्याच्यापेक्षा आपण त्याला पंक्चर केला आणि पंक्चर करून आतमध्ये असं घेऊन असं कापून दिला तर तो काय करणार, म्हणजे एकाचे 2 तुकडे होणार नाही. हे छोटा प्रयोग आहे, पण आपल्याला घरोघरी करायला पाहिजे. जे छोटे तुकडे त्याच्यावरती आपल्याला लक्ष पाहिजे. तसा आपण पूर्णपणे सार्थक होऊ आणि प्लास्टिक मुक्त करून टाकू असं होणार नाही. म्हणजे होऊ शकतो, पण त्याच्यामध्ये घरोघरींचा घरांचा प्रयत्न पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र मिळून ते संघर्ष केला की ते करू शकतो. आता आपल्याकडे एक पाणीचा प्रयोग आहे. जसं कसं आहे की आपण घरी कोणी आला तर आपण काय करतो, पाणी देतो माणसाला. तर काय झाला, त्याला ग्लास भरून दिला, त्यांनी अर्धा ग्लास पाणी प्यायला आणि अर्धा ग्लास सोडून दिला. हा प्रॉब्लेम आहे. तर अर्धा ग्लास करून किती पाणी वेस्ट झाला आज पूर्ण भारतात. म्हणजे एका वेळी सगळीकडे कोणी घरी पाहुणे गेले असतील कि अपन तो मतलब 125 करोड़ के ऊपर, उसमें से कितने घरों में इस वक्त इस सेकंड में लोग गए हैं इधर पे उनके घर पे और उनको पानी ऑफर किया गया. म्हणजे त्यांना पाणी दिलेला गेला आणि तो एक ग्लास पूर्ण भरून आहे आणि तो अर्धा पिणार आणि अर्धा वेस्ट होऊन जाणार. तर किती पानी वेस्ट झाला एक दिवसात. तो पानी बचाने के लिए हम क्या कर सकते. तो हमारी सोसाइटी के अंदर ऐसा है कि एखादा गणपति का कार्यक्रम था, उसमें हम लोगों ने ये तांबा आणि पानी हमने ये दिया है सबको. म्हणजे काय कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये आम्ही वाटले का
की कोणी आला पाणी भरून आपण पाणी भरून एक तांबा देऊ शकतो. म्हणजे ही आपली पद्धत आहे. पण सगळी यांच्या घरात नाही आहे. आणि आपल्या घरी कोणी आला तर आपण त्याला सांगत पण नाहीये की हा प्रयोग आम्ही का करतोय. तर त्याचा अवेअरनेस प्रोग्राम पण आपल्यालाच करायचा आहे. म्हणजे कोणाच्या शेजाराच्या घरी गेलो आणि त्याच्या घरी गेलो आणि दुसरा शेजारचा घर आहे त्याच्या घरी ते ग्लास यूज करतायत आणि पाणी वेस्ट होते. त्यांनी सांगायला पाहिजे होतं ना की आपण असं प्रयोग करू शकतो. तर हा एक मोठा प्रयोग आहे ज्याच्याशी पाणी संवर्धन म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये कसं करू शकतो. आपल्याकडे खूप सारे लोक आले असतील सोसायटीमध्ये वॉटर कन्व्हर्सेशनचे प्रोजेक्ट घेऊन. ते सगळीकडे चालू आहे. एखादा प्रयत्न झाला की तुम्ही ते पण करू शकता. माझ्या घरी पण आमच्या सोसायटीमध्ये पण असा विषय आम्ही घेत राहतो. आता एक प्रयोग झालेला होता. आपले एक स्वयंसेवक होते. त्यांच्या घरी त्यांनी एक प्रण केला की मी 1 वर्ष 108 बादली पावसाचा घेणार. म्हणजे संकल्प काय होता 108 बादली कमीत कमीत मी पावसाची वापरणार. त्याच्यामध्ये त्यांनी काय केला त्यांचा असा बिल्डिंगमध्ये बाहेर ग्रिल होता. या ग्रिलच्या बाहेर त्यांनी एक जुनी छत्री बांधून ठेवली आणि खाली एक बादली ठेवली आणि बादलीच्या वरती एक सफेद कापड होता. त्याच्यामध्ये पाणी पडत होता आणि तो पाणी इकडे जमा व्हायचा. तो 108 बादलीचा त्यांनी संकल्प केला होता. आणि तो किती चांगला संकल्प आहे. त्याला विचारलं की याचा करून काय फायदा. आपल्याकडे तो पूर येतोय आपल्याकडे बाढ येतोय. बोला मी देव पाहतोय. म्हणजे काय आता आपण घरी आहेत आणि आपले प्रयोग जे आपले मुलं शिकतील असा दिवस यायला नको. पण मी ते बघितलं की कोविडमध्ये पाणी नव्हता. म्हणजे शक्यता घरोघरी पाणी पिण्याची एवढी प्रॉब्लेम झालेली होती. तेव्हा असे प्रयोग केले असते तर ते आपल्याकडे उकळून तो पाणी पिण्यासाठी पण चांगला झाला असता. तर असे प्रयोग आपल्याला बिल्डिंगमध्ये करायचे आहे आणि आपण सगळे मिळून करणार. तेव्हाच ते जाऊन आर्याणी देवी आपली देवी कुठली पर्यावरणची ती आर्याणी देवी. आर्याणी देवीला आपण थोडासा आपण नमन करून त्यांचे सगळे जे प्रयोग आहेत ते करून आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण सारे काम आपण घरोघरी चालू करायचं असं संकल्प आहे. खूप सारे मी माझ्याकडे जास्त टाईम नाही आहे पण खूप सारे संकल्प आणि प्रयोग त्या पत्रकामध्ये दिलेले ते पत्रक आपण वाचायचं आहे. शेवटी ते आपल्याला चांगलं वाटलं तर त्याचे प्रयोग पण करायचे. त्याच्या निमित्त आपण पर्यावरणचे खूप सारे काम करू शकतो. आणि आपल्याकडे एक ॲप पण आहे इकोमित्रम म्हणून एक ॲप आहे. त्याचा आपल्याकडे एक बारकोड आहे QR कोड आहे. हा QR कोड आपण स्कॅन केला की तो ॲपवरती जातो. त्याच्यामध्ये हरित घराचा संकल्प असं म्हणून ती थोडेफार त्यांनी एखादी छोटी प्रतियोगिता ठेवली की तुम्ही घरी किती पाणी वाचवता. तुम्ही घरी एका बादलीत आंघोळ केला का. असं म्हणजे एक बादलीत मी आंघोळ करू शकतो असं मी हप्त्यामध्ये 2दा करणार. माझ्या घरचे नळ जे आहेत सोसायटीमध्ये ते सगळे बंद आहे. मी बाहेर पंछी जी असतात त्यांच्यासाठी खायला दाणा ठेवतो पाणी ठेवतो. म्हणजे माझं घर हरित आहे. माझ्या घरी तुलसी आहे. तुलसी आपण घरी सगळे ठेवतात पण सोसायटीच्या दारावरती एक तुलसी आपण सगळी मिळून आमची एक सोसायटीची तुलसी आहे असं म्हणून आपण ठेवू शकतो ना. एखादी आपण बिल्डिंगमध्ये तुमच्या बिल्डिंगमध्ये मी बघितलं खूप सारी जागा आहे त्याच्यामध्ये छोटी पंचवटी करून म्हणजे चांगले फुलं चे झाडं लावून तिकडे एखादा बसण्याची 2 खुर्ची लावून एक 10 पुस्तकं ठेवून तिकडे एक प्रयोगशाळा आपण असा प्रयोग करू शकतो की तिकडे लायब्ररी आहे छोटीशी आमची लायब्ररी स्वतःची सोसायटीची की कोणाला कसं वाटलं तर त्या याच्यामध्ये जाऊन बसायचं आणि ती 2-3 पुस्तकं असतात ते वाचायची. म्हणजे एक छान शांत निर्मळ वातावरण क्रिएट करण्याचा प्रयोग आपण आपल्या बिल्डिंगमध्ये करू शकतो. असा प्रयत्न आम्ही करतोय आणि सगळ्या सोसायटीमध्ये जाऊन आम्ही हे प्रयत्न करणार की जास्तीत जास्त लोकांना सांगणार आणि सांगून ते प्रयोग होतील त्याची पण काळजी घेणार. हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जी जी हाँ जी तुमचा ना तुमचा व्हिडिओ काढ ना मागे उभा राहून. पण आता पावसाळा येतोय आणि प्रत्येक बिल्डिंगमधून म्हणजे प्रत्येक बिल्डिंगमध्ये कॉन्ट्रीब्युशन असेल प्रत्येकाला.
प्रत्येक बिल्डिंग 2-2 किंवा 4-4 झाडं दिली हा. तर आपण एक दिवस हा सगळा ग्रुप झाडं वृक्षारोपण करू शकतो जी जी असं माझं म्हणणं हा, आहे. हा. तुम्हाला पटलं असेल ना, पण सगळ्या सोसायटीला सांगू. बरोबर बरोबर प्रत्येक सोसायटीने 5 झाडं ज्यांची जशी कॅपॅसिटी बरोबर, बरोबर. त्यांनी द्यावी. बरोबर असं काही हे नाही, कोणाला फोर्स नाही हा. की माझ्या सोसायटीचा माझ्याकडे पैसा आहे तर मी 5 झाडं देईन. यांची सोसायटी तर म्हणजे आमचं पण आहे परिस्थिती आम्ही देऊ. पण आपल्या जिल्ह्यामध्ये जर झाडं लागली तर ती आपल्या डोळ्यात एकच दिसणार आहे. बरोबर असं माझं म्हणणं आहे. एक मला एक प्रयोग सांगायचा होता, म्हणजे खूप चांगलं आहे, म्हणजे आउट ऑफ बॉक्स जातोय. तर आपले एक ग्रुप आहे श्रीराम म्हणून, ते शाखेचा ग्रुप आहे तो, आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रयोग केला. काय केलं की 1 वर्ष आहे ना, आपण आपल्या घरी दुधाची पिशवीमध्ये माती टाकून आणि जांभळ्याचे बीज टाकून त्याला ते उगवतात. त्यांचा संकल्प आहे की 21 झाडांना पाणी आम्ही पूर्ण वर्षभर देऊ आणि तयार करून मग नंतर आपल्या घरी सोसायटीच्या घरी जाऊन देऊ की हे तुम्ही घ्या, हे तुम्ही लावा आणि एक फोटो आम्हाला काढून द्या. असा प्रयत्न केला. म्हणजे 1 वर्षापासून ते झाडांना पाणी देत आहेत, खत देत आहेत आणि ते झाडं चांगले वाढलेत. म्हणजे संकल्प काय होता की त्यांना वाढवायचं. असं आपण एखादा नर्सरीमध्ये जाऊन विकत घेऊन आपण येऊ शकतो. विकत नाही घ्यायची. उत्सवात हे चालू आपण आहे ना आपण आता. आधी आता सोसायटी बिया पण आहे. जी, जी, जी. त्याच्यावर हा, बरोबर, आपण बरोबर. जाऊ शकतो. बरोबर, अगदी आपल्या यांच्याकडे तेवढे लोकं असतील. आता आपण सुरुवात चांगल्या कामाला हा, करते. माहिती आहे. प्रत्येकाने द्यायला हरकत नाही. हा, बघतो मी एक कार्यक्रमला आलो इथे. एक मिनिट सांगू तुम्हाला. हा बघतो. हा ते का आलो. हा हा ते मी जास्त काही नाही करू शकत, पण पर्यावरणापासून मी लहानपणापासून आहे. मी बगीच्यामध्ये राऊंड मारायला जायचो. तर पावसाळ्यामध्ये पाणी टाकायची आवश्यकता नाही, पण उन्हाळ्यामध्ये मी तिकडे जे वृक्ष आहेत त्यांना पाणी टाकायला घरून बाटली भरून घेऊन जायचो. बरोबर. दुसरी गोष्ट, माझ्याकडे फिल्टर आहे. ते फिल्टरचं जे पाणी आहे, जे वेस्टेज पाणी येते, ते 20 ते 22 लिटर पाणी मी हा यूज बघतो करतो. मी कसं काय यूज कार्यक्रममध्ये करतो? इथे थांबलो. तर मी डाळ भिजवायला, ते दुकान आहे, इथेच आपलं डाळ भिजवायला ते पाणी ते- वापरतो आणि माझ्या चांदी आंघोळीसाठी मी ते पाणी वापरतो. बरोबर. खूप हा. छान. आणि अजून मी काय करायचं, जर कुठे हा नळ तिथे बघतो ना इथून तुटला असेल निघालो. किंवा नळ कटिंग असेल, हो. तिकडनं पाणी वाया जात असेल, पर्यावरण दिन. माझ्याकडे नंबर आहे पाणी खात्यात. मी त्यांना हा, फोन करून ठीक आहे. सांगतो, ते येतात, हा. त्यांची एक्शन करून ते त्यांना सांगून ते रिपेअरिंग करून घेतात. आता मला घरी जायला पाहिजे, कारण आमची कामवाली आहे. आता आणि 10 नारळ मी रत्नागिरीला पाठवली होती वृक्ष बनवून. अच्छा, वृक्ष बनवून. हा, तर त्याच्यातनं 7 नारळ जगलेली आहेत, त्या अजून नारळ देऊन राहिले. एक मिनिट. नाईक साहेब आणि हे या दादांनी ज्या सूचना दिल्या त्याचं सुद्धा मी आभार मानतो. आता एक तुम्ही फिल्टरचे त्याच्या संदर्भात मी ऍड करतो तुम्हाला. मी स्वतः शेतकरी आहे, माझी निफाडला माझी शेती आहे. मी जे वेस्ट ऑफ जे आपलं घरगुती वेस्ट असतं त्या पद्धतीने मी जे बायोडिग्रेडेबल कंपोस्ट केलेलं आहे, हा, बायोडिग्रेडेबल. बीडी कंपोस्ट म्हणतात त्याला. बिडी कंपनी. न्यूझीलंडच्या शास्त्रज्ञांनी त्याचा शोध लावलेला आहे की घरातलं जे आपलं डेली किचन वेस्ट आहे किचन. ते आपण कसं वापरून त्याचं जे लिक्विड होतं ते कसं आपण झाडांना वगैरे वापरू शकतो आणि त्याच्यापासून गॅस सुद्धा निर्माण होऊ शकतो. आपण एका सोसायटीमध्ये कंप्लीट गॅस सुद्धा निर्माण करू शकतो. आणि दुसरं तुम्ही जे आता हे साफ करायचं जे सांगितलंय त्याच्यामध्ये आपण जो तांदूळ धुतो, भात करताना तांदूळ धुतो, त्याचा राईस वॉटर जे शिल्लक राहतं आणि त्याच्यामध्ये त्याला म्हणतात EM सोल्युशन, इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणून आहे, जे जपानच्या हिगा म्हणून जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी ते डेव्हलप केलेलं आहे. आणि ते आपल्या घरगुती साफसफाईसाठी इव्हन आपण पिण्यासाठी वापरू शकतो. आणि त्याच्यासाठी काहीच करायचं नाही आहे, फक्त तुम्ही सांगितल्याप्रमाणे गूळ वापरायचा आहे. तुमचं जे आपण धुतलेलं पाणी असतं याचं ते वापरायचं आहे, 15 दिवस ठेवायचं आहे, त्याचं डिग्रेडेशन होतं आणि मग नंतर आपण त्याचं 10 टाइम्स त्याचं वाढवू शकतो आणि आपण ते घरामध्ये सगळे फ्लोअर क्लिनर वगैरे सगळ्यासाठी वापरू शकतो. आणि ते त्याच्यात जापानमध्ये ते नुसतं तेवढ्यासाठी नाही वापरत, इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटमध्ये ते वापरलं जातं आणि सगळं आपलं वेस्ट सांगितली. आता अरुणजी देशपांडे म्हणून आहे जे पर्यावरण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या पद्धतीचं काम आहे, त्याचं आपण मार्गदर्शन करतो. एक सूचना देऊ? झाडं दत्तक घेऊया आपण. हा, बरोबर.
आपल्या इथल्या वस्तीचे अध्यक्ष डॉक्टर श्री नावबीजी ज्यांनी आता मार्गदर्शन केलं असेल पी शर्मा, श्री जोशी या सोसायटीचे सेक्रेटरी आणि या सोसायटीचे सर्व मान्यवर पदाधिकारी, मला खूप बरं वाटलं की आज हा विषय घेऊन आपण एकत्र आलो. कारण आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता हिंदू संमेलनं घेतली, त्या हिंदू संमेलनामध्ये 100 वर्ष झाली म्हणून संघ असा काही मोठा उत्सव साजरा करतोय किंवा हे काय असं नाही. तर संघ अजून समाजामध्ये परिवर्तन करण्याकरता काय करतं याच्याविषयी मोठी झेप घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. त्यात झेप जर व्यक्ती असेल, परिवर्तन करायचं असेल, त्यातला सगळ्यात पंचपरिवर्तनाचं संघाने हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पर्यावरण. तर आपण सगळं बघतो की आज आपण एवढं सगळं काम करतो आपल्या देशामध्ये. सगळ्या ठिकाणी आत्ता मोदीजी आहेत, बाकी सगळे नवीन नवीन विकासाची पल्ले आपण काढतोय आणि इकडे बीच बांधला, तिकडे एक नवीन रस्ते केले, नवीन आली, सगळं बघतोय. पण दुर्दैव म्हणजे काय होतं, या सगळं करताना आपल्याकडे पर्यावरणाचा आपण नाश करतो. आता हे सगळं करताना आपल्याकडे आपण जे इथे बसले लोक आहेत ते आपण फक्त काय करू शकतो, बोलू शकतो. आपण जास्त काही करू शकत नाही. आपला विकास तर पाहिजे असतो, पण पर्यावरणाच्या विषयी आपण काय करणार असं आपल्या स्वतःला वाटतं की आपण हतबल आहोत, आपल्याला काहीच करता येणार नाही, आपण नुसतं आपल्या मतं मांडता येतात. परंतु शेवटी आपल्याला मी असं मुद्दाम सांगू इच्छितो की मी आता गेल्या आठवड्यावर पूर्ण इंदोरला आलो आणि आपल्याला माहिती असेल की इंदोर हे संपूर्ण भारतातील सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून त्याला दरवर्षी बक्षीस मिळतं. आपल्याला काही जण त्याला इंदोरला जाऊन आले असतील, तर मी काही जणांच्या मुलाखती घेतल्या, काही जणांना भेटलो, काही जणांकडे गेलो मी. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हा जो प्रश्न आहे स्वच्छ सुंदरता, हा सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तरच होऊ शकतो, केवळ एकाच्या प्रयत्नाने होणार नाही. आता मी त्यांच्यापुढे आपले प्रश्न मांडले कल्याणचे. आता बघा, एक प्रश्न आपल्या समोर तिथे आहे. आपल्याला आता जे पेय दिलं जातं आहे ते आणलं आपण एका प्लास्टिकच्या पिशवीत सगळं. आता हे टाळू शकलो असतो का आपण? टाळू शकलो असतो, पण आपल्याला ती सवय नाही की आपल्या खिशामध्ये एखादी पिशवी ठेवायची. जर का आपल्याला ही पिशवी असते आणि सगळ्यात म्हणजे आपली कमिटमेंट जर का असते, नाही मग मी प्लास्टिक वापरत नाही, पिशवी वापरत, कुठे पिशवी लागते त्या ठिकाणी मी कापडी पिशवी वापरेन असं आपण ठरवलं. आता आपण काय म्हणतो, ते देतात म्हणून मी घेतो, जो देणार आहे तो काय म्हणतो ते मॅन्युफॅक्चरिंग वाला तुम्ही करा ना, ते मॅन्युफॅक्चर करतात म्हणून आम्ही घेतो. आता ही सायकल आहे, ती सायकल ब्रेक करायची असेल तर कुठेतरी आपल्या सगळ्यांनी पहिले ठरवायला लागेल किंवा आपण हे पहिले आपण बंद करू, आपण वापरणार नाही, नंतर आपण हे करू. आता आपण पर्यावरण दिन साजरा केला 6 तारखेला आणि 7 तारखेला 2 ठिकाणी केला. त्यावेळेला आम्हाला अवेअरनेस करता काहीतरी करायचं होतं. मग काय करायचं, बॅनर्स लावायचे, बॅनर्स लावायचं पुन्हा प्लास्टिक झालं. बरं, माझ्या मनात असं विचार होतं की प्लास्टिक जे आहे ज्यावेळी रिसायकलिंग होतं प्लास्टिक वापरा हरकत नाही असं मला वाटत होतं. पण नंतर मी जर चौकशी केली आणि जेव्हा बघितलं तर महापालिकेकडे ते रिसायकलिंग करण्याची काहीच व्यवस्था नाही आहे. सगळे दातांनी डंप केलं जातं त्या ठिकाणी किंवा जमिनीमध्ये जातं, कुठेही रिसायकलिंग करण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे मुळात आपल्या सगळ्यांचं धोरण असं असलं पाहिजे की प्लॅस्टिक कमीत कमी वापरणं. आता बिपिनजींनी आपल्याला बरेचसे उपक्रम किंवा प्रत्यक्ष काही छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या की ज्या आपण प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये करू शकतो. हे सगळं करायचं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपली कमिटमेंट पाहिजे. आपली कमिटमेंट असेल, आपण ठरवलं असेल मनातून की नाही बाबा करायचं तर करू शकतो. आता आपण संपूर्ण आपला हा जो सगळा भाग आहे म्हणजे आग्रावरचा इकडला भाग, ज्याला आपण संघाच्या मध्ये प्रतापनगर असं होतं. या प्रतापनगरमध्ये 7 वस्त्या आहेत. त्या सगळ्या ठिकाणी मिळून आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं एक गोष्ट करायची, ते म्हणजे स्वच्छ सुंदर वस्ती व प्लास्टिक मुक्त वस्ती असं आपलं एक ध्येय वाक्य आहे. या ठिकाणी स्वच्छ सुंदर करायचं असेल, निदान जसं मगाशी मोहनने सांगितलं तसं आपण निदान आपली सोसायटी, आपल्या सोसायटीचा समोरचा भाग हा आपण स्वच्छता राहील असं बघू शकतो का. आता समोरचा समोर कोणी कचरा टाकला याचा अर्थ आपण कचरा स्वच्छ करावा असं म्हणणं नाही आपलं, परंतु थोडंसं लक्ष ठेवून कचरा टाकण्याच्या वेळेला आपल्याला कोणी जर हजर असेल त्याला सांगणं असेल किंवा निदान त्याचा फोटो काढायचा त्या ठिकाणी आणि तो फोटो आपण योग्य ठिकाणी पाठवला तर कदाचित ते कमी होऊ शकेल. आता आपण प्रयत्न करतोय की आपल्या म्हणजे नमस्कारमध्ये जवळ एक वस्ती आहे की जी त्याच्या ठिकाणी कचरा गोळा केला जात नाही, मग ते कचरा रस्त्यावर टाकतात. पण त्यांच्याकरता आम्ही 2 बिन्स आणले कचऱ्याचे मोठे, तिथे त्या टाकतील त्याला कमी येईल. हा थोडासा पुढाकार आपल्याला घ्यायला लागेल आणि आपण संघातर्फे दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी म्हणजे आज आपल्या बालक मंदिर संस्था आहे तिथे टिळक चौकात, तिथे आपण प्लॅस्टिक कलेक्शनचे ड्राईव्ह करतो. तर माझी तुम्हाला विनंती की तुम्ही तुमच्या जवळ इथली शाळामध्ये किंवा पंडितवाडीमध्ये इथे कुठच्या एका ठिकाणी कचरा गोळा करा एका दिवशी, त्याची न्यायची व्यवस्था आपण करू त्या ठिकाणी
कारण कदाचित तुम्हाला सगळ्यांना तिकडे बालकमंदिर येणं जमणार नाही, त्यामुळे इथे जवळ आपण व्यवस्था करू. यांच्या इथे लावडीचे बाहेर जरी काही प्लॅस्टिकला काही वास येत नाही त्याचा, पण असं आपण काहीतरी ठरवावं असं मला वाटतं. आणि काही ठरवल्याशिवाय म्हणजे आज ही बैठक झाल्यानंतर पुन्हा फॉलोअप करण्याकरता आम्ही आपल्या घरी येऊ, आपल्याशी चर्चा करू. कारण मला माहिती आहे की आपण सगळेजण कमिटेड आहोत, परंतु कमिटेड असताना सुद्धा आपल्या घरी काय काय अडचणी असतात. माझ्या घरी पण अडचणी असतात की मी किती सांगितलं तरी एका टाक्यांचं मी जेव्हा घरी जातो तेव्हा कचरा डबा उलटून बघतो, त्याच्यामध्ये प्लॅस्टिक आणि ओला कचरा मिक्स झालेला असतो. आपण किती म्हटलं महापालिका किती सांगितलं ओला कचरा मिक्स करून नाही, तरी सुद्धा आपल्या इथे बरेच जण अजून असे आहेत की ओला कचऱ्यावर सुका कचरा टाकतात. त्यामुळे सगळ्यात पहिलं काय केलं पाहिजे की सुका कचरा वेगळा कळणं. त्याच्यामध्ये आता नवीन नियम निघालाय. एक आपल्याला एक बायोमेडिकल वेस्ट जो असतो, म्हणजे आपल्या घराच्या लेडीजचा काही वेस्ट असतो की अजून काही तो मेडिकलचे आपली औषध असतात त्याचा वेस्ट आहे, त्याच्याकरता एक वेगळा डबा आपल्याला ठेवायला पाहिजे. आणि तिसरा आपला एक त्याला म्हणतात त्यांनी डोमेस्टिक हजार्ड पाहिजे. डोमेस्टिक हजार्ड म्हणजे काय होतं की उदाहरणार्थ आपल्या काचेच्या बाटल्या असतात, तुटले ब्रेक असतात, ते डोमेस्टिक हजार्ड म्हणजे लागतं आपल्या हातात लागू शकतं. तेव्हा असं वेस्ट करण्याकरता असे 4 बिन्स आपल्याला ठेवायची आपल्या गव्हर्नमेंटने आता आपला नियम केलेला आहे. त्यामुळे आपल्याला हे सगळं करता येईल असं मला म्हणणं, पण निदान 2 गोष्टी आपण आज जर का ठरवू शकलो की बाबा प्लॅस्टिक वेस्ट आपण पूर्ण वेगळं करू, ते सगळं रिसायकल. आणि बीबीजीने सांगितलं त्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे छोटं प्लास्टिक जे आहे, प्लास्टिक जे किंवा सिंगल यूज प्लास्टिक आहे त्याचा ते एन्व्हायरमेंट जाणार तुम्ही किती केलं तरी शेवटी त्याचा पर्यावरण नाश होणारच आहे. त्यामुळे ते होऊ नये म्हणून त्याला कुठे एकत्र केलं पाहिजे. आणि त्याच्याकरता हे जे आपण इकोब्रिक आता सांगितलं ते इकोब्रिक आपण करू. आणि इकोब्रिक केल्यानंतर इथेच आपण त्याचं एक चांगलं हे करून दाखवू की त्याचं स्टूल कसं करता येतं, टेबल कसं करता येतं, ऍक्च्युली जे कन्स्ट्रक्शन करतात त्याच्यामध्ये कसं वापरता येऊ शकतं हे आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो. कारण माझी आपल्याला विनंती आहे, आव्हान आहे की आपण 2 गोष्टी ठरवूया. एक म्हणजे प्लॅस्टिक कमीत कमी वापरणं. दुसरी गोष्ट म्हणजे आता उदाहरणार्थ आमच्याकडे दूध येतं, ते दूध आम्ही लोकल आपण काय करायचो की जे लोकल दूधवाला होता दूधवाला तो आपल्याकडे येऊन दूध द्यायचा, त्यामुळे प्लॅस्टिकमध्ये ते यायचं नाही आपल्याकडे. पण आता लोकल दूधवाल्याचा हे विषय घेत, तरी पण काही ठिकाणी लोकल दूधवाला येतो. तर माझं आपल्याला आव्हान आहे की लोकल दूधवाल्याकडे की आपल्या इथे जवळ जे दुधाचं हे आहे तो सुद्धा आपल्याला दुधात सांगितलं येऊ शकतो द्यायला. आणि चांगलं दुधामध्ये एवढा काही हे नसतं फरक. आपण गाईचं दूध घेतलं जास्त चांगलं आहे तर ते दूध त्यांना आपण सांगितलं पाहिजे. काही जण देशी गाईचं दूध देतात, परंतु आपल्याला प्लॅस्टिक जर का हे करायचं असेल तर आपल्याला ठरवायला लागेल की मी ते दूध घेणार नाही. किंवा बाटली आली असते, पूर्वीच्या बाटल्या होत्या आरेच्या, आपल्याला माहिती आहे माझ्याकडे आता मी तुम्हाला हे पाठवीन, त्या आरेच्या बाटल्या घ्यायच्या आपण आणि त्या दूधवर लागायचे ह्याच्यात तुम्हाला दूध दे. त्यामुळे छोट्या गोष्टींनी सुरुवात करू आणि नंतर मोठी गोष्ट अचीव करू. आपल्याला जे अचीव करायचं ते स्वच्छ, सुंदर व प्लॅस्टिक मुक्त वस्ती आपण हे केलं. कारण मी एक आता व्हिडिओ केला त्याच्यामध्ये मी म्हटले की बाबा इंदोर जर का स्वच्छ होऊ शकतं, कल्याण का देऊ शकत. तर मला वाटतं आपण सगळ्यांनी ठरवण्याची गरज आहे. आपण सगळ्यांनी ठरवलं तर आपण निश्चित होऊ शकतं. आपल्या सगळ्यांचं डिसिजन, आपल्या सगळ्यांची कमिटमेंट ही सगळ्यात महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण मला माहिती आहे की शाळेमध्ये असताना आपण रोज शपथ घेतो, प्रतिज्ञा घेतो, पण प्रतिज्ञेने काय होतं काही नाही होत. कारण त्या प्रतिज्ञेच्या मागे घेणारे जे असतात, ते सांगणारे जे असतात ते कमिटेड नसतात. आता जेव्हा मी तुम्हाला सांगतो या असं करत असेल ते मी जर का करत असेल तर बरोबर नाही. त्यामुळे मी बऱ्याच वेळा आता जरी सायकल आणली, सायकल आपण जिथे संख्येने वापरली पाहिजे. आपण कमीत कमी पेट्रोल आपण निदान आठवड्यातून 1 दिवस आपण सगळे ठरवू आपल्या वस्तीमध्ये किंवा सगळ्यांना अपील करायचं आपण 1 दिवस आपण व्हेकल नाही वापरायचं. एका ठिकाणी मला माहिती आहे की त्या ठिकाणी ठरवलं की 1 दिवस ते काय करतात गॅस नाही वापरत, म्हणजे काय कच्चं खातात. सगळं आपलं कच्चं खाऊ शकतो, फ्रूट आहे, कच्ची भाजी आहे, काही ते आपण खाऊ शकतो. पण आपण सगळ्या सोसायटीनी, आपण सगळ्या वस्तीनी, आपण सगळ्या शहरांनी जर का असं आपण ठरवलं तर मला वाटतं आपल्याला सहज शक्य आहे. कारण सगळ्यात पहिले आपल्या मनात विश्वास पाहिजे की आपल्याला करायचं आहे, आपण करू शकतो. एकदा आपण ठरवलं तर मला वाटतं आपल्याला कठीण काही नाही. असे खूप जसे कुत्र्याचा प्रश्न केला, बाकीचे यांनी खूप चांगले आपल्याकडे सजेशन खूप चांगले आहेत, परंतु प्रॅक्टिकल सजेशन त्यातलं काय आहे ते करू शकतो ते आपण बघायला पाहिजे. आणि अशी तुम्ही जर का ऐकले तर आपण एक पर्यावरणाची आपण एक समिती तयार करतोय. सगळ्या ज्यांना इंटरेस्ट आहे नावं लावटीकडे द्यावीत, ज्यांना याच्यात काम करायची इच्छा आहे. खूप काय काम करावं असं नाही, आपल्या एरियात आपल्या भागात आपल्याला थोडं काम करायचं आहे. फक्त ज्यांना अधिक आवड आहे, ज्यांना अधिक काम करायची इच्छा आहे त्यांनी नावं. आपण झाडं लावायला आपण काय करायचं ठरवलं आता आपण वड जे आहे वडाची झाडं ती आपण आता सगळ्या ठिकाणी वाटतोय. त्याच्यावर आपल्याकडे एक डबे आहेत त्या ते पण घेतोय. आणि आपली याची की वटपौर्णिमेला जे बायका लांब जातात आणि किंवा वडाच्या फांद्या तोडून आणतात, फांद्या तोडल्याने पर्यावरण नुकसान होतं. त्यामुळे आता प्रयत्न आपला असा आहे की तुम्ही सांगा तुमच्या वस्तीमध्ये सुद्धा आपण वडाची झाडं देऊ आणि त्या झाडांना तुम्ही फक्त वर्षभर तुम्ही झाडं तुमच्याकडे ठेवा. वर्ष झालं की मोठं झालं की ते आपण दुसरीकडे जे योग्य ठिकाणी लावू.
त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण सांगितलं तर आपण त्या ठिकाणी आणि आपल्याला विनंती फक्त आपण 4 ते 5 कुंड्या आपल्याला हे करून बाहेर आपण सांगू त्या ठिकाणी वस्तीमध्ये ठेवायचा प्रयत्न करू. तेवढं फक्त छोटी स्पॉन्सरशिप तुम्ही केली तर मला वाटते बरं होईल. आपण तुम्ही खूप छान काम करताय, बघितलं तुमच्याकडे बाग पण आहे आणि स्वच्छ आहे. आणि साधारण 15 ऑगस्टला आपण आपल्या सगळ्या वस्तीमधून मिळून एक स्पर्धा ठेवायचा विचार करतोय, स्वच्छ सुंदर सोसायटी असा. त्याच्यामध्ये आपण सगळे भाग घेऊ आणि जास्तीत जास्त आपल्या एरियातल्या तुम्ही आता सगळे तयार झाला. तुमचं काम असं आहे की आता बाकीच्या सोसायटींना तुम्ही जागृत करणं, त्या ठिकाणी अशाच प्रकारच्या मिटिंग्स आपण अरेंज करणं आणि 1 to 1 लोकांशी बोललं पाहिजे की बाबा तुझ्याकडे काय अडचण आहे, तुझ्याकडे काय अडचण, तुझ्याकडे काय अडचण आहे, काय करता येईल आपल्याला. जसं आपण 22 कचरे काढले आणि ते कुठे कसं वेगळं त्याचं वर्गीकरण करायचं त्याचा आपण आता प्रयोग केला. तसं आपण आपल्या ठिकाणी सुद्धा आपल्या शंका येतील, त्या शंका आपण एकत्रितपणे त्याचं हे करू. आपल्याकडे काही व्हिडिओज आहेत, काय आपल्याकडे हे आहेत, मार्गदर्शक आहेत, पुन्हा यायला तयार आहे आपल्याकडे. थोडंसं मला वाटतं की आपण थोडा पुढाकार घेऊ आणि त्याप्रमाणे आपण काम करू. आपल्याला कोणी शंका असेल 2 मिनिटं विचारू शकतो, आपण पुढे जाऊ. मी काय म्हणते, KDMCची एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, डायरेक्ट कोकरे साहेब त्यात आहेत. तो ग्रुप माझ्याकडे आहे, मी त्या ग्रुपमध्ये आहे. म्हणजे पूर्वी स्वच्छ कल्याणसाठी स्पर्धा केली होती, तेव्हा हा ग्रुप तयार केला होता. मी त्यात तुम्हाला पण ॲड करायला लावते. आहे त्या ग्रुपमध्ये आहे का? चेक करा. चांगली गोष्ट आहे, ताईंनी सांगितलं ते खूप चांगलं आहे. कुठे कचरा पडला असेल त्या एरियातला जो जागरूक माणूस आहे तो सांगतो की बाबा इथं कचरा पडला माहिती नाही. नव्या मुंबईचं मॉडेल, तुम्ही वाशीला राहतो, नव्या मुंबई मॉडेल 1 नंबरचं आहे. तुम्ही नुसता रस्त्यावर पडलं तरी व्हॉट्सअप करून त्याच्यात टाकला ना, दुसऱ्या दिवशी उचलून नाही, घेऊन तसंच आहे. KDMCचं पण तसंच आहे. त्यामुळे आमचा 1 नंबर आहे. असाल तर तुम्ही असाल तर तुम्हाला माहिती असेल. मला माहिती आहे आपल्याकडे आता महापालिका अधिकारी चांगले आहेत, सपोर्ट आपल्याला आहे. म्हणूनच आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. आता कार्यक्रम संपला असून जाहीर करतो, आपण नंतर पण बोलू शकतो. ठीक आहे, चला.